नमस्कार विद्यार्थ्यांनो. खूप दिवस जवळजवळ 7 दिवस शरीर प्रकृतीनुसार मी जरा व्हिडिओ टाकू शकलो नाही. आज आपण बघतो क्वेश्चन 4 2.1. यामध्ये क्वेश्चन बेस ऑन 30, 60, 90 थेरम. म्हणजे तुम्हाला थेरम माहिती आहे. नेहमीप्रमाणे आपण क्वेश्चनमध्ये जे क्वेश्चनमध्ये मेजरमेंट देतात आणि जो भाग विचारलाय त्याच्यावर क्वेश्चन मार्क करतो. तर इन्फॉर्मेशनमध्ये बघा PRPS युजिंग फाइंड मग याच्यावर मी क्वेश्चन मार्क केलं. इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल PSR काय दिलंय P 30 डिग्री बरोबर आहे, 90 डिग्री आहे आणि हे SP दिले 6√3. ठीक आहे. आता आपल्याला एवढं दिलेलं आहे टू फाइंड. आपण इथेच बघून लिहिलं आणि नंतर आपण एक ठरवलं की अरे या मेजरमेंट वरून आपल्याला लक्षात येतो का हा जो ट्रायंगल आहे तो 30, 60, 90चा आहे. म्हणून सोल्युशन मध्ये मी लिहिलं आणि त्याला गिवन म्हणा. आता इथे फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला यामध्ये दोन फॉर्म्युले, साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. दुसरा फॉर्म्युला आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री. बरोबर आहे ना. मग साइड अपोजिट टू 60 डिग्री त्याला येतं √3/2 इंटू हायपोटेनस. मग तो आता यामध्ये बघा कोणत्या अँगलची साईड दिलेली आहे आपल्याला, 60 डिग्रीच्या अँगलची साईड दिलेली आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे, नाहीतर हा प्रश्न येणार नाही. मग काय साईड अपोजिट टू 60 दिले, मग आपण इथे लिहायचं देअरफॉर साईड अपोजिट टू 60 डिग्री is equal to √3/2 into hypotenuse. बस. मग याचे आपण काय मेजर बसू शकता ना. नाव लिहायचं का आपल्याला बघा, साइड अपोजिट टू 60 डिग्री. चला 60 च्या अपोजिट SP आहे, PS आहे, लिहूया PS. काय विचारलंय त्याने, PR आणि S साइड युजिंग साइड फाइंड. एक मिनिट विद्यार्थ्यांना, ही दिलेली आहे ही आणि ही विचारले बरोबर. SR विचारले आणि PR विचारले. मग आपण इथे साइड अपोजिट टू 60 डिग्रीचं नाव लिहूया. साइड अपोजिट टू 60 डिग्री आहे SP राईट इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस आहे PR. चला इथे बाय फॉर्म्युला SP ची व्हॅल्यू दिले का बघा. हो दिले. मग लिहून टाका 6√3/2. PR दिले का नाही ना. PR तर काढायचे टू फाइंड PR. चला ह्याला उचला इकडे आणा. ह्याला उचलून इकडे आणलं तर काय होणार बघा 6√3. हा उलटा होणार आहे 2/√3 इज इक्वल टू इथे होणार आहे PR. √3 गेले. मग इथे ना देअरफॉर PR किंवा इथे असंच करूया 6 2 12 is equal to PR. Therefore answer लिहूया काय PR. सॉरी आपल्याला दोन साइड विचारायचे आहेत. आपण इथे लिहूया PR is equal to काय येणार बरं 12 युनिट. चला फर्स्ट साइड झाली आपली. सेकंडचं बघूया. सेकंडचं बघताना आपण बघा त्यांनी काय विचारलंय आपल्याला, SR विचारलेलं आहे. मग ही साइड 30च्या अपोजिट आहे. देअरफॉर आपण इथे घेतो, खाली दिसणार नाही असं वाटतं मला. देअरफॉर साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. चला साइड 30च्या समोरच्या साइडचं नाव लिहूया SR.
इज इक्वल टू 1/√2 करा हायपोटेनस PR. बघा हायपोटेनसची जी माहिती मिळाली ती आपण इथे डायग्राममध्ये भरायला पाहिजे, म्हणजे आपल्याला बरोबर. मग चला SRची व्हॅल्यू माहिती का नाही रे बाबा, जरा थोडं 1/√2 सांगतो, माझं खाऊ मला द्या, माझी लांबी मला द्या. घे रे बाबा, तुला घे. 1/2 पाहिजे बाळा. नो सॉरी. मग या 2 1 जा 2 6 जा. Therefore SR बरोबर 6 युनिट. आन्सर लिहूया. PR इज इक्वल टू 12. SR इज इक्वल टू 6 युनिट. झालं, हे आपलं आन्सर. छान पैकी समजलं बाळांनो. हा थोडासा म्हणजे त्यांनी मुद्दाम तुम्हाला त्रासदायक दिले. डायरेक्ट 30चं साईड नाही विचारली, डायरेक्ट 60ची नाही, डायरेक्ट त्यांनी 60ची दिली. मग कोणाची दिली त्याच्यापासून सुरुवात करावं लागेल. पुन्हा येणारी मेजर याच्यात भरावं लागेल. तर ठीक आहे, हा असा एक क्वेश्चन. पण 30-60चे 2 क्वेश्चन केलेले आहेत. दोन्ही क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. उद्या आपण बघूया